अमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल आपला आभार. वेळेवरती या स्पर्धेमध्ये आले. डे नाईट आज ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकला त्यांचे करूया विशेष कौतुक. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल ग्रामीणचा चीता अमित मस्करला तुम्ही पाहताय आणि अखेर बॅटन पॅडच्या मधला बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅच मध्ये. सलामी जोडी मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. स्ट्रायकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय डावखोऱ्या हाताचा भरत आणि त्याच्या साथीनं प्रथमेश. लेटकटचा फटका ठरमानला खेळाडू उपस्थित आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अखेर सिंगल इथे एक पिढी जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल एक धावफलकावरती जोडली जाते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्हाला पाल मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती ग्रामीणचा चीता अमित मस्करला तुम्ही पाहता या मॅचमध्ये आणि पहिला बॉलवरती एक सिंगल एक पिढी जातीय. भटकटच्या माध्यमातून सिंगल एक पिढी जाईल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळते 4. आणि चौकाराच्या साथीला धावफलक देखील टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 5 आकड्यावरती धावफलक. हा ट्रॅकर आणि इथे घडले काय तर थर्डमॅनला खेळाडू पूर्णपणे झोकून देत असताना स्वतःला त्यानं पूर्णपणे पाहतोय. बॉल लाडवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. एक सिंगल इथे देखील बेल आणि सिंगलच्या साथीला धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाल बेल. आज खरं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण टीम धारुळा संघाचा आपण पाहिलंय. लिटिल स्टार धारुळा संघ मैदानावरती खेळत असताना अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलंय. डाईव्ह लगावत असताना खरं तर आज चेंडूला त्यांनी थांबवलंय. हे चित्र देखील आपण पाहिलं या मॅचमध्ये आणि अखेर बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. आम्ही ऑन साईडला खेचलाय. फटका पोचलाय. खेळाडू उपस्थित. हरेश वजेने हा झेल टिपलाय. त्यामुळे इथून भरतला परतावं लागेल. परत लागते धक्का पहिला. बॅटिंग करत असताना टीम गाव देवी चिखलोली पाडा संघाला फलंदाज बाद. दुसरा दिवस रविवार दिनांक 15 फेब्रुवारी. एक ग्रुपमधनं उद्या सकाळी पहिला सामना बरोबर आपण 11 वाजता सुरू करतोय. 10:40 तुमचं रिपोर्टिंग आहे. 10:50 आपण टॉस करू आणि बरोबर 11 वाजता आपण उद्या सामन्याची सुरुवात करतोय. टीम आहे चामटोळी आणि त्यांना फाईट करणाऱ्या इनगाव पंकज. बरोबर 11चं टायमिंग आहे ड्रॉवरती लॉट्सवरती. तर वेळेवरती दोन्ही टीम्स या. एक ग्रुपमधून दुसरा सामना शिरगाव आकाश आणि त्यांच्या विरुद्ध टीम दहिवली आपल्याला पाहायला मिळेल. तर आपला वेळ आहे 12 वाजता. आपण देखील वेळेवरती या. शिरगाव आकाश आणि दहिवली. त्यानंतर ई ग्रुपला उद्या सुरुवात होईल. टीम शेलू आणि त्यांना फाईट करणारे धोत्रे बरोबर 1 वाजता. धोत्रे आणि टीम शेलू ई ग्रुपमधून तुमची मॅच सुरू होईल. तर वेळेवरती या. दोन्ही टीम जोवेली आणि कळम बरोबर 2 वाजता हा सामना सुरू होईल. वंजारपाडा आणि श्री गणेश कासगाव बरोबर 3 वाजता आणि काकोळे विरुद्ध प्रथमेश धामोते बरोबर 4 वाजता हा सामना सुरू होईल. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. ऐकूयात पुन्हा एकदा आता जे खुश आहेत ज्यांच्या मनामध्ये आता गावाचं क्रिकेट खरं तर क्वालिफाय झाल्यानंतर एक वेगळा डबल आनंद आहे असे राहुल चव्हाण आणि त्यांच्या सोबतीनं एक युवा नामांकित समालोचक अनुज मोरे. थँक्यू सो मच. पहिला सामना उद्या खरं तर बिग फाईट मॅच मैदानावरती रंगेल. जर्मन क्रिकेट संघ चामटोली बनाम श्री गणेश इनगाव एका बाजूला करताना हर्षल भगत तेजस कांबरीचा संघ खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. पंकज कडव ची आर्मी मैदानावरती खेळा दिसतील.
खेळताना दिसतील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न होतोय. इथून तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 चा खेळ अप्रतिम खेळ राहिला. या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना संघ आपण पाहतोय आरके ग्रुप वालिवली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असाल तर जांभळे संघ चांगला खेळला. त्यांच्या विरोधात मोठं टार्गेट होतं. आरके ग्रुप वालिवलीनं त्या धाबा चेस केल्या आणि त्यानंतर आता आपण पाहतोय खरं तर आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना मैदानावरती रंगतोय. त्यामुळे या मॅचमध्ये इथून कमबॅक करावा लागेल. बरं तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती बाल बेल बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज दाखल होतोय. हरीश वझे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. त्या मॅचमध्ये तुम्हाला पालमेल स्ट्रायकिंग एअरवरती प्रथमेश तेलंगे हा खेळाडू तुम्हाला पालमेल. बॉल तयार. फटका चांगला 20 मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील त्यांच्या आवाकाच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल आजच्या दिवस रात्री फॉर्मॅट मधून रेग्युलर गटातून संघ मिहिरा 11 ग्रीबा श्री गणेश मानकिवली आज मात्र क्वालिफाय झाला. खर तर मानकिवली गावचे पोलीस पाटील अभिनवजी बैकर साहेब यांच्या कन्याचा आज वाढदिवस सोहळा आणि खर तर तिच्या वाढदिवसानिमित्त आज मात्र प्रवेश फी केली होती आणि अखेर आज जर आपण पाहिलं तर तिला डेडिकेट म्हणून तो सामना जिंकलाय. संघ मानकिवली क्वालिफाय झालाय. त्यासोबत ग्रीबा हर्षद बैकर यांच्या मुलीच्या नावाने खर तर हर्षदजी बैकर यांच्या मुलीच्या नावाने संघ खेळला. त्यांचंही अभिनंदन. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार आणि चौकारच्या साथीला धावपला पुढे सरकतोय. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची घेतली का कडा पाहावं लागेल आणि आता मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर बॅटची कडा घेतल्यानंतर की नाही खरं तर प्रथमेश निघाला होता. असं वाटलं होतं की बॅटर आउट आहे परंतु तो निघाला नव्हता. हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती या मॅचमध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न होतोय. बॉडी ट्रॅकवरती हरीश वझे तुम्ही पाहताय नंबर 2 मध्ये तो दाखल झालाय. यावेळेला देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटचं क्षेत्र मोकळं होतं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर वेगानं बॉल मात्र निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. अप्रतिम आवाज आज दिवसभरामध्ये आपण ऐकला. पियुषजी बाबरे सरांचा त्यांची साथ आम्हाला लाभली आहे. त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. हा ट्रॅकर बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. मिळेल ती सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 19 धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम आवाज आज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर त्याच्या साथील बदलापूर समोरच्या समितीचे अध्यक्ष जो आवाज तुम्ही साता समुद्र पार देखील ऐकला ते आमचे बैजी धुळे सर. त्यासोबत अनुजजी बोरे यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. अप्रतिम साथ आज मात्र स्कोररची आम्हाला लाभली आहे. फटका चांगला आहे. धावा चांगला मिळतील का. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना ग्रामीणचा चिता न झेली ते टिपलाय. त्यामुळे अजून एक विकेट भीती आहे आरके ग्रुप वालिवली टीमच्या खात्यामध्ये. फलंदाज प्रथमेश तेलंगे. तेजस बॅक टू दी पॅव्हिलियन. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
बरोबर तयार. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित. एक चेक सिंगल एकवटी जाईल. एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. 85-11 नंबरची गाडी जर कोणी हलवली असेल तर लक्षात घ्या, ती पुन्हा एकदा तिथे आणून ठेवायची आहे. मानकिवली टीमच्या राज गडगेची ती गाडी आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला 5 बेल 20 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज अमित म्हस्कर मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग त्याने केली आहे. 2 ओव्हरच्या अंती तुम्ही पाहताय. खरं तर 20 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 2 ओव्हरच्या अंती 19 आणि आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये एक सिंगल बेती आहे. अमित राईट नंबर विकेट दाखल होतोय. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळाडू पोहोचतील. डीप मध्ये 12च्या वेगानं बॉलला उतरून फेक करताय. 2 धाबा एकवटाचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अखेर या 2 धाबे ते एकवटा जातील. त्यामुळे धावफलक टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीला पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. त्यामुळे तुम्ही पाहताय आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. बरं यार अमित राईट नंबर विकेट बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचतोय. एक सिंगल एकपटी जाईल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये आपण सर्व संघाचा पाहिला आणि खरं तर ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी म्हणेन सर्वच टीमने प्रयत्न भरपूर चांगले केले. परंतु त्यामध्ये आपण पाहिलं तर खरं तर सर्व संघाचं कौतुक व्हायला हवं. कारण वेळेवरती सर्व संघ दाखल झाले या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेची नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहे. कारण एरंदाड संघ आपण पाहिला जो अगदी जवळचा संघ होता खरं तर या पंचकृषीच्या. परंतु त्यांना देखील 2 बॉलची पार्टी दिली आयोजकांनी. त्यामुळे उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना देखील नोंद घ्यायची. आपण वेळेवरती या स्पर्धेमध्ये पोहोचायचे. बीड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतोय. त्यामुळे पहिला सामना उद्या ठीक ओमकार शेट्टी सरांनी ज्या प्रकारे अनाऊन्स केलाय त्या प्रकारे नक्कीच तुम्हाला पहिला सामना उद्या सुरू होताना पाल मेल. बरोबर यार हा ट्रॅकर खेचला ऑन साईडला आडवा बाटला. फटका फसला की काय. खेळाडू डीप मध्ये हर्षद म्हस्कर पोहोचले. परंतु जजमेंट खराब. हाताला ब्रश करून बॉल एका टप्प्यावरती फरार आहे तो चौकार. आणि चौकाराच्या साथीने खरं तर एक फटका चांगला आलाय आणि फटक्याचा चटका आता लागतोय टीम बालविडी संघाला. 4 अच्छा हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलक तुम्हाला 5 बेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 27 धाबा. आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब, त्यासोबत निरंजन भाऊ पिसेकर असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला 5 बेल. 8 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. वेगानं बॉलवरती आलेत. उत्तम फेक करतील. थोडेसे फंबल. लगेच 2 धाबा येथे एकवट जातात आणि आता या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 29 धाबा फलकावरती जोडल्या जातील. 29 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धाबा. तर आता या ओव्हरमध्ये एक चौकार आल्यानंतर आपण पाहतोय 9 धाबा खर्च केल्या गोलंदाज अमित. त्यापुढे धावफलक तुम्हाला 5 मेल. टीमची टोटल 10 धाबा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्यामुळे धावफलक तुम्हाला 5 मेल. 29 धाबा. टीमची टोटल 5 बेती. चला पाणी घेऊन जा. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण देऊया डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. स्वर्गीय जगन्नस्मूर्ती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नस्मूर्ती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नस्मूर्ती चषक करतै संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नस्मूर्ती चषक करतै संगाना दिवाना.
चषकानं खेळाया प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया दुरू दुरून संग येती चषकानं खेळाया प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्यानं भली मोठी ती ट्रॉफी भरते आज हो डोळ्यानं स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्तुती चषक करते संघाना दिवाना थँक्यू सो मच. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. खरं तर मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं गुणगान गाणारे हे संगीत होतं. खरं तर क्रिकेट या खेळावरती डीपीचं आपण पाहिलं विशेष प्रेम राहिलंय मयूरजी पिसेकर साहेबाचं, त्यासोबत प्रतीकजी पिसेकर साहेबाचं. आणि खरं तर आपण पाहिलं ना तर ध्रुवीश इलेव्हन मयूर ग्रुप बदलापूर या नावानं संघ नेहमीच मैदानावरती खेळत असतो आणि अप्रतिम कामगिरी आपण नेहमीच पाहिली. बघ प्रतीकजी पिसेकर असतील यांच्या नावावरती एक बाईक आपण पाहिली आहे, त्यासोबत निरंजन भाऊ पिसेकर यांच्या नावावरती एक बाईक आपण पाहिली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रती भरपूर ओढ त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यासोबत प्रतीक तरे यांच्या नावावरती देखील एक बाईक आपण पाहिली आहे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा इथे रंगती आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळेल. गोलंदाज भावर्थ यंगस्टर खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली गेली आहे 29 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉलर तयार. बॅटची कडा घेतली आहे. खेळाडू उपस्थित. दोन्ही बॅटर खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा एकदा थांबवले. माणूस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे इथून आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होती या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये भावर्थ आलेत. यंगस्टर खेळाडू आहेत. सकाळी आपण पाहिलं असेल तर पहिल्याच मॅचमध्ये उद्घाटनाचा सामना आपण पाहिला, तिथे मात्र टॉप बॅटिंग केली होती जांभळे टीमच्या महेंद्र ठाणकेनं. 48 धावांची त्यानं इनिंग साकारली आणि त्यानंतर आपण आता पाहतोय असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फा होईल, परंतु आर.के. ग्रुप वालिवलीला हार तिथे मान्य नव्हतं. यावेळेला देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न खरं तर फॉलो केला होता, चेंडूला पाठलाग केला होता, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅट आणि बॅटच्या बदला सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू मैदानावरती खेळतोय. मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पार भेटतील. बदलापूरचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला का म्हटलं जातं तर पहिल्याच दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये प्रेक्षकांचा पाऊसच पडलाय. यावेळेला देखील तुम्हाला पाहायला मिळेल लाईन थोडीशी खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे. भावर्थनं तुम्ही पाहताय पहिल्या मॅचमध्ये देखील इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं आणि आता संघ नायकाने भावर्थवरती विश्वास दाखवलाय. सलग 2 बॉल डॉट आल्यानंतर व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. JP पॅनल तुम्ही पाहताय खरं तर अप्रतिम कामगिरी त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन, त्यासोबत JP पॅनलची कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये मोठी आहे. जय पवार सर आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रशांत देसाई, अभय पाटोळे आणि महेश लोखंडे यांना तुम्ही पाहताय जे पंच आहेत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पवन भोपी. पवन म्हटलं की 12चा वेग आणि 12प्रमाणे तो पोहोचला, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर प्रयत्न अपुरे पडले. बॉल जाईल सीमा रेषा पार आणि धावामध्ये 4. हा षटकार आहे. पंच षटकार आहे ना, षटकार आहे. आणि आता षटकाराच्या साथीनं धावफलक वेगाने अप्लाय होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफलकावरती. रोहित आम्हाला माहिती देतील. 36 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार, चला इथे चेक करायचं सीमेरेषेवरती काय घडले ते चेक करायचं ना पंच. चला तिसरे पंच या आपण. सर आपण चेक करतोय. तिसरे पंच आमचे जोडले जातील. जय पवार सर स्वतः फाउंडर आता जोडले गेले, त्यांनी योग्य ती माहिती ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. इथे घडले काय, सीमेरेषेच्या अगदी लगत मोजून मापून तोलून मारलेला फटका आणि त्यावरती धावा किती, चौकार की षटकार. आम्हाला देखील असं वाटलं होतं की हा चौकार आहे, त्यामुळे आम्ही चौकार घोषित केला, परंतु पंचाने षटकार सांगितलं. नक्की तिथे घडले काय हे आपण पाहणार आहोत. प्रशांत पवार टेनिस क्रिकेट .in चे आमचे
ऑफिशियल अपडेटर आहेत. त्यासोबत स्कोरर बाबेश धुळे असतील. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय सलाह षटकार. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सौरभ खाडे, जय भालशंकर यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि त्यासोबत अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅच मध्ये. बरं ते यार राईटम और द बिगिट. बिगिट फटका चांगला आहे. 20 मध्ये पुन्हा एकदा खेळलाय. डी मध्ये क्षेत्ररक्षक. आता खरं तर तिथून पवनला हलवलंय आणि डीप मध्ये तुम्ही पाहताय ग्रामीणचा चिता पोहोचलाय. हरीश आले डीप मध्ये आणि अखेर धाव इथे एकपड्याचा प्रयत्न होतोय. एक धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 37 धावा धावफलकावरती जोडले जातात या मॅच मध्ये. खरं तर टॉस जिंकून बॅटिंग करताना निर्णय घेण्यात आला. टीम गावदेवी चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून. हाच निर्णय खरं तर आपण पाहिला टीम धारोळा संघाचा देखील होता. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय कुठेतरी फसला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यानंतर असं वाटलं होतं धावाचा डोंगर मोठा उभा होईल. फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. हरीश वजे बॉलवरती एका टप्प्यावरती बॉलला उचलून फेक करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर भरधाबेकडं या 2 धाबा ते भीतील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत होते परंतु धाडस होतं, धाडस नव्हतं, त्यामुळे 2 धाबा इथे भीतात आणि त्या 2 धाब्याच्या साथीला धावफलक 39 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल बेगार आपला होत असताना ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय भाबर्तनं, कारण एक मोठा फटका आला षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय या मॅचमध्ये भाबर्त. त्यामुळे इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आरके ग्रुप वालिवली संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये बिमणेन बॉलिंग अटॅक भरपूर चांगला केला टीम गावदेवी चिखलोली पाडा संघात. त्यामुळे जर इथून 50 ते 55 धाबा बनल्या ना तर चांगली फाईट होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. बरोबर यार आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळेल. पंच सहमत नव्हते आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती. ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील संपलाय आणि 4 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 39 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि अखेर गावदेवी चिखलोली पाडा संघ जाऊन पोहोचला या मॅच मध्ये 39 आकड्यावरती. त्यामुळे अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. त्यामुळे 6 मध्ये किती धाबा येतील हा देखील प्रश्न आता पडलाय. परंतु प्रेक्षकांना हा सामना खरं तर पाहायला आवडेल, कारण सामना जिंकेल कोण यापेक्षा सामना कसा रंगेल यावरती जास्तीत जास्त प्रेक्षकाच्या नजरा तुम्हाला पार भेटतील या मॅच मध्ये. तुल्यबल लढत तुम्हाला पार मिळेल. वेळ अधिकचा घेऊ नका टीम आरके ग्रुप वालिवली, कारण आपण जर पाहिलं तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे 4 ओव्हरसाठी आणि त्या 5व्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खरं तर सर्व टीम या स्पर्धेमध्ये चांगलं खेळावं आणि सर्वांना मजा यावी यासाठी आपण पाहतोय. खरं तर प्रत्येक सामना आपण पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत 5च ओव्हरचा खेळतोय याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करा टीम आरके ग्रुप वालिवली, कारण आधीच तुम्ही लेट आहात. आमचे साथी स्कोरर ज्यांनी टाइमर सेट केलाय ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि अखेर बॉलिंग ट्रॅकवरती आता पवन म्हटलं की 12 आणि 12च्या वेगाप्रमाणे तो बॉलिंग करेल की इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल टीम चिखलोली पाडा या मॅच मध्ये. बरोबर यार हाफ ट्रॅकर बॉल, पहिला बॉल फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू उपस्थित. सिंगल माली सिंगल वरती थांबावं लागेल. क्षेत्ररक्षण अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये तुम्ही पाहताय खरं तर खेळाडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अविनाश वजे आहेत, जे बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि क्रिकेटला नियमित शिस्त लावण्यासाठी ते देखील झटत असतात. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्ही पाहताय 40 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता जोडली जाते. आरके ग्रुप वालिवली म्हटलं की नो डाऊट राजाराम काशीनाथ मस्कर यांच्या नावानं संघ खेळतोय. तेजस्वी मस्कर यांचे पिताश्रीच्या नावानं संघ नेहमीच पदरावरती आपण खेळताना पाहिलाय. बोलतो यार राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा. डीप मध्ये अविनाश वजे पोहोचतील. बॉलला उचलून फेक करतायत. 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाहीयेत आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीतीये 42 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना
बरं तयार पवन बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पार मिळतील दाखल होत आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे कारण अद्याप एकही मोठा फटका नाहीये. बिगिट घेतला ऑन साईडला मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला का पाहावा लागेल परंतु ग्रामीणचा चीता मैदानाच्या चोपेर बाजूला तुम्हाला पार मिळेल. धावत पळत तो पोहोचला आणि अप्रतिम झेल त्याने टिपला त्यामुळे अजून एक झटका लागतोय. टीम गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा या संघाला फलंदाज बाद. प्रथमेश तेलंगेला मैदान सोडावं लागले. आता नवीन बॅटर मैदानावरती उद्धव दाखल होतो या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आता उद्धव या मॅचमध्ये दाखल झाला. इथून मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. जबरजबर 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 42 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा त्यामुळे तुम्ही पाहता इथून धावचीच्या स्वरूपात आता उद्धवला मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका टीम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय आई गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय रोशन तेलंगे परंतु सॅकिंग एरियावरती तुम्ही पाहताय ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तोच खेळाडू अनिकेत मते लहू धोंडे यांच्या नेतृत्वाखाली नेहमी संघ मैदानावरती खेळला. चिखलोली पाडा बॉल तयार राऊंड द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा थर्डमॅनला खेळाडू उपस्थित धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होतीये. त्यामुळे तुम्ही पाहताय आता या मॅचमध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या एका बॉलवरती मोठा फटका खेचायचा या अनुषंगाने आता मैदानावरती बॅट्समन तुम्ही पाहताय दाखल झालाय. अनिकेत मतेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्यामुळे इथून मोठा फटका येईल हे पुन्हा एकदा इथे मात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल मैदानावरती पवन बोब्बी. पवन म्हटलं की 12 आणि 12च्या वेगाने गोलंदाजी तो करतो. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्याचा आपण जरूर पाहिलाय. बोलो तयार राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाटण्याचा खेचण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकतीये. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 43. शेवटचा बॉल खरं तर मोजून बापून आणि तोलून टाकायचा हेच आता हरीश भोजे सांगत असतील. गोलंदाज पवन भोपीला या बातमध्ये परंतु साखी गिरवरती अनिकेत ग्रामीण चांगला खेळतोय. ओपन चांगला खेळलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न फटका पोचलाय. गोलंदाज हसलाय परंतु आता पुन्हा एकदा तो रुसलाय कारण कॅच ड्रॉप आणि अखेर या 2 धाबे ते एकपट जातील आणि 2 धाबेच्या साथीला तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबे ते एकपट जाते त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 45. 45 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि अखेर 46 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळेल आणि या 46 धाबा इथून मात्र चेस होतील की रोखल्या जातील. पुन्हा एकदा आपण तुम्हाला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय. या पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे सरांचा आवाज आपण ऐकतोय. धन्यवाद. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड
रेकॉर्ड तोडी मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी ऑडी इनोवा या गाड्या बघा लागल्यान तारांना किया स्विफ्ट कियाच गाड्या लागल्यान तारांना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संघाना दिवाना स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संघाना दिवाना स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संघाना दिवाना थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही ऐकवतात की अशा पहिल्या सत्रामध्ये पुढे एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दरम्यान आणि आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर शेवटची इनिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळते पूर्वार्धच्या खेळामध्ये जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये टीम चिखलोली पाडा संघानं धावा आपण पाहतोय बनवल्या 45 आणि आता बॅटिंग करत असताना इनिंग नंबर 2 अर्थातच आरके ग्रुप वालिवली या संघाला आता गरज आहे येणारे 30 बॉल आणि 46 धावांची गरज या मॅचमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक चांगली मॅच चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगती आहे परंतु या मॅचमध्ये मात्र कोण जिंकणार आहे तर देखील पाहणं गरजेचं राहील कारण आता ना पहिल्या आज दिवसामध्ये आपण जर पाहिला तर सकाळच्या सत्रापासून बरीचशी मदत सर्व प्रेक्षकांनी केली त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू सातत्यानं या संपूर्ण प्रेक्षकांनी आज नक्कीच भरपूर प्रेम या स्पर्धेला नक्कीच दिला युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर असे प्रेक्षक जोडले गेले त्याचं देखील पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू आणि बरेचसे मान्यवरांची उपस्थिती देखील तुम्हाला आज पाहायला मिळाली आज खरं आता ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये तिथं सुरुवात करण्यात आली आणि आता खरं आता अंतिम खरं आता मॅच लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळते आहे संपूर्ण टेक्निकल रूम अर्थातच आमचे संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनी tenniscricket.in वाहिनी नक्कीच तुम्ही पाहतात अनुभवतात अगदी सातत्याने बहुचर्चेत असलेली ही लाईव्ह वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं कारण की भरपूर मेहनत सकाळपासून ते देखील घेतात tenniscricket.in आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया तदनंतर संपूर्ण JP पॅनल त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू कारण की भरपूर कठीण काम अगदी सकाळच्या सत्रापासून तुम्ही पाहिलं आहे अगदी अचूक अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच झाली आणि त्यांचं देखील विशेष कौतुक संपूर्ण जय पवार पॅनल अर्थातच JP सर त्यांचं देखील विशेष कौतुक करून त्यांचे संपूर्ण जे अंपायर्स होते त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय तदनंतर संपूर्ण आपण पाहतोय आमचे DJ रॉनी त्यांच्या समवेत संपूर्ण त्यांची टीम आहे त्यांचं देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय सकाळच्या सत्रापासून कराताना जुळले गेले आणि तदनंतर आपण जर पाहिलं आमची संपूर्ण ऑफिशियल कॉमेंटेटर टीम त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय या दरम्यान पप्पू शेठ दुबेळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय नामांकित उद्योजक आहेत त्यांचंही या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत खरं तर जवळजवळ 11:15 होत आहेत अजून सुद्धा मान्यवरांची रेलचेल या ठिकाणी चालू आहे हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय आणि आता या आपण जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये अप्रतिम स्पर्धा आणि आज खरं तर डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहतो आणि आता रात्रीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एन्जॉय आपण करतोय एका बाजूला टीम चिखलोली पाडा खेळतीये तर दुसऱ्या बाजूला आरके ग्रुप वालिवली या दोन टीम मध्ये चालू असलेलं हे घमासान युद्ध सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आवाज ऐकूया तिकडे बदलापूरचा अनुज मोरे थँक्यू सो मच वाडी सर आणि पुन्हा एकदा आपण वळतो इनिंग नंबर 2 कडे दोन्ही बॅटर बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात अमित मस्कर यांना तुम्ही पाहतात एका बाजूला दुसऱ्या बाजूला पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते अगदी टॉप क्लास सातत्याने संघ नेहमीच ओळखला जातो अतिश मस्कर अँड कंपनी मला जरूर पाहायला मिळते आरके ग्रुप वालिवली एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चिखलोली पाडा एक नावाजलेला संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल स्टारकासनी सातत्याने भरलेला हा संघ नेहमीच ओळखला जातो अनिकेत मते बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय कोण विसरेल अनिकेत मतेला अंडर-25 च्या ऑल इंडिया हाफमध्ये ज्यांनी सातत्याने भिवंडीमध्ये जाऊन मोठमोठ्या संघाला परास्त एका बाजूनी करत असताना चांगला खेळ तिथे केला होता तोच आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय एक स्टारकास्ट खेळाडू ॲज अ आयकॉन तुम्ही नेहमीच पाहिलं असेल आणि आता तोच बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय खरं आता पवन आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती अमित मस्कर ग्रामीणचा चित्ता परंतु समोर देखील चिखलोली एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय अनिकेत मते बॉलिंग ट्रॅकवरती आहे मॅच ऑन देव्या पुन्हा एकदा शुभेच्छा येणारे 30 बॉल आणि 46 धावांची गरज या मॅच मध्ये
व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट, डीप मध्ये फिल्डर बॉलला उचललाय आणि तोपर्यंत एक सिंगलच मिळेल. संघाचा आपण पाहतो आता आरके ग्रुप वालोली संघाचं श्री गणेश होत असताना सिंगलच्या मदतीनं आणि 46 धावांचा आपण जर पाहिलं तर पाठलाग करायचा. नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतोय. खरं आता पहिल्या दिवसाची ही शेवटची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. एकदा पुढचा बॉल ओव्हर नंबर 1 P1चं षटक, फुल टॉस बॉल इकडे बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता आडवा बॅटने, परंतु फिल्डर पॉइंटला तैनात आहे. क्या बात आहे. भरपूर असे प्रेक्षक जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये देखील चिखलोली पाड्या संघाचे देखील पाठीराखी उपस्थित आहे. आवाज देखील तिथून होतोय कारण की स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने तुम्ही पाहत आलाय. बदलापूरचा वर्ल्ड कप नेहमीच सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज नक्कीच ही स्पर्धा पोहोचली आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक, फिल्डर तिकडे कोणी नाही आहे आणि पाठमोरी 2-2 फिल्डर धावतात. बॉलला नक्कीच स्टॉप केला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि इकडे ही तिसरी धाव देखील नक्कीच कंप्लीट झाली आहे. बॅटर नक्की सेफ असेल. 3 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात आणि 3 धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन अ बोर्ड, 3 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ती सकाळच्या सत्रापासून खेळताना चांगले आमचे स्कोरर ज्याचं सोमयत नक्कीच आहेत. आमचे रोहित पिसेकर ऑफिशियल स्कोरिंग अगदी 4 वेगवेगळ्या शाहीमध्ये रंगीबेरंगी हे स्कोर कार्ड सजवलं जात आहे आणि टॉप क्लास स्कोरिंग म्हणावे लागेल त्याच्या माध्यमातून जरूर होत्या. त्यांचं देखील विशेष कौतुक करूया कारण की मनमान आर्मी सारखं अगदी फक्त एक लंच ब्रेक घेतला तदनंतर पुन्हा एकदा कंटिन्यू राहिले. इकडे देखील आपण पाहतोय आता फटका फसलाय की काय प्रयत्न होते. क्या बात आहे. परंतु एफर्ट साठी नक्कीच चांगलं कौतुक करावं लागेल. फिल्डर तिथे विकेट किपर राकेश होते, राकेश तेलंगे तिकडे होते. चांगले फिल्डिंग अनुभवी खेळाडू आहे नेहमीच तुम्ही पाहिलाय. आणि आता 4 बॉल आणि धावफलक पोहोचले ते म्हणजे 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल टू गो. चांगले बॉलिंग अटॅक नेहमीच टीम गावदेवी चिखलोली पाड्या संघाचं नक्कीच राहिलंय आणि आता देखील तीच कामगिरी करतात. चिखलोली एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती अनिकेत. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर आलेत वेगाने, चांगली फिल्डिंग, परंतु अखेर बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. आलाय चौकार. आहेत 5 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु थोडीशी आय थिंक दुखापत झाली असावी. बघा ओके आहे का अमित? थोडंसं काळजी घ्या, सावकाश घ्या, विनंती आहे. सिंगल नक्कीच मिळेल. ओव्हर नंबर 1चा नक्कीच खेळ कंप्लीट झालाय आणि या धावफलक जम पोहोचले 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक आहे 10 ऑन अ बोर्ड. अजूनही इथे विचार केला तर 36 धावांची अजून आवश्यकता आहे मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 36 धावांची गरज या मॅच मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 2 यावेळेस कोणाला आमंत्रित करण्यात येईल ते देखील पाहणं गरजेचं राहतं आहे. प्रथमेश यावेळेस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. प्रथमेश तेलंगे एक उत्कृष्ट सारखाच खेळाडू म्हणून नेहमीच सातत्यानं तुम्ही पाहतात अनिकेत मतेला खांद्याला खांदा लावून सातत्याने चांगली कामगिरी करत असतात आणि आता तो स्टारकास्ट खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण जर पाहिलं तर प्रथमेशच्या माध्यमातून बरेचसे व्हेरिएशन गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि आता समोर देखील आपण जर पाहिलं तर एक स्टारकास्ट नक्कीच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीणचा चित्ता अमित मस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. नॉनस्ट्राईक एंडवरती पवनला तुम्ही पाहतात. महाराष्ट्री वार्तालाप करणारा हा खेळाडू म्हणून नेहमीच ओळख आहे. पवनला पाहतो तुम्ही. तर आता आपण जर पाहिलं तर आता आजच्या दिवसातील इनिंग नंबर 2 तुम्ही पाहतात. शेवटची इनिंग आहे आणि उद्या नक्कीच 11 वाजता पहिला बॉल नक्कीच पडणार आहे या पिचवरती, खेळपट्टीवरती आणि सुरुवात नक्कीच आपण करूयात पुन्हा एकदा उद्याच्या दिवसाला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये पहिल्या दिवसामध्ये त्यांनी सर्वांनी उपस्थिती दाखवली. पुन्हा एकदा त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि भरपूर प्रेम भरभरून आमच्या मयूर दादांना दिलं, प्रतीक दादांना दिलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. येस, ओ टू मॅच. बॉलर तयार पुन्हा एकदा. प्रथमेश तेलंगे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इकडे पहिलाच बॉल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि इकडे फिल्डर जज करतात. इकडे अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. घडलंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये बॉल घेऊन बाहेर होते असं वाटलं. झेल टिपली आहे
परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे कॅच पकडली आहे आणि इथे मिळतात त्या 6 धावा, सिक्सर. सोळा धावा फलकावरती पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली, स्वागत केलंय भव्य या षटकारानं म्हणावं लागेल. अगदी ऍट द एंड लास्ट टाइमला आपण पाहतोय आज जेल लागते पाय आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील. इकडे देखील फटका, क्या बात आहे. इकडे मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवलंय आणि त्याने देखील सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. ठोक डीजे. सामना मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय सुशांत. क्या बात आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवलाय आणि महत्वाच्या क्षणावरती चमकणं देखील फार गरजेचं असतं. मग अशी देखील आपण पाहिलं पंकज बोले तिथे चमकला आणि आपल्या संघाला टॉप 10 मध्ये नक्कीच नेऊन ठेवलाय. पुरुष एकदा अमित पुढचा बॉल. इकडे देखील कव्हरचा फटका सजवलाय परंतु फिल्डर आहेत तिथे डीपमध्ये लॉंग ऑफला आणि तोपर्यंत या 2 धावा क्विकली कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 24 धावा माफ करा 20 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण इक्वेशन आपण पाहिलं उर्वरित 21 बॉल आहेत आणि 22 धाव्यांची गरज या मॅच मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. आधीच्या मॅच मध्ये आपण जर इक्वेशन पाहिला तर खेळताना अमित हे 6 वरती नक्कीच बाद झाले होते परंतु आता मॅच मात्र आता पूर्णपणे या गावाच्या नावासाठी नक्कीच घेतात. त्यांना देखील माहिती आहे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि जिंकणं फार गरजेचं आहे. इथं देखील मिसफिल्ड होते जिथे एकही धाव नव्हती तिथे नक्कीच आपण पाहिलं मिसफिल्ड झाली आणि तिथे या सिंगल मध्ये नक्कीच कन्वर्ट पाहायला मिळतोय. रात्रीचं सत्र तुम्ही पाहतात खरं शेवटचा मुकाबला जारी आहे. एक चांगली मॅच मात्र नक्कीच लढणार आहे आणि आपण जर पाहिलं तर एका बाजूला फाईट करत असताना संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतो तो म्हणजे टीम चिखलोली पाडा आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच बॅटिंग करत असताना आरके ग्रुप वालेली संघ. बॉलर तयार, पुढचा बॉल. इकडे फुलटॉस बॉल आणि पवन का बल्ला कर रहा है हल्ला. क्या बात है. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 6. षटकार. क्या बात आहे. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये पवन आणि दुसऱ्या बाजूनी आपण जर पाहिलं तर अमित आणि आता म्हणावं लागेल की एका बाजूला आपण पाहतोय दोनो बाई दोनो तबाई आणि आता तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. अमित आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. आक्रमण देखील कोणावरती चढवलं ते म्हणजे प्रथमेश वरती. पुढचा बॉल आणि इथे देखील एका पावलावरती सफल झाले आणि गोलंदाजाला ट्रबल मध्ये आणलाय. इथे देखील आपल्याला म्हणावं लागेल पवन और अमित की जोडी गेंदबाज की कमर तोडी. चौकार. कंप्लीट झालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 25 धावा इथे खर्च केल्यात प्रथमेशने. मागणं षटक नक्कीच म्हणावं लागेल. आता येणारे आपण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कलाटने आता पूर्णपणे मॅच एका बाजूला असं म्हणावं लागेल परंतु याच ऐतिहासिक क्रीडांगणावरती बरेचसे विक्रम देखील घडलेत. काही घडू शकते मॅच मध्ये. क्रिकेट आहे सांगू शकत नाहीये कारण की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं ते म्हणजे क्रिकेट आहे. चिखलोली एक्सप्रेस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. इथे जर कमी धावांचे षटक जर आलं तर कमबॅक होऊ शकतो असं म्हणावं लागेल परंतु समोर देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या पण नक्कीच इन्फॉर्म म्हणावं लागेल आता या मॅच मध्ये आणि त्यांना देखील माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे आणि आता देखील त्याच पद्धतीची बॅटिंग चालू आहे. ग्रामीणचा चित्ता म्हणून नेहमीच ओळख राहिली अमित मस्कर. एका बाजूला दुसऱ्या बाजूला पवन तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने आपण जर पाहिलं वाऱ्यांशी वार्तालाप करणारा खेळाडू
तोच पवन आता नॉनस्ट्राईक एंडवरती आहे. बरेचसे आपल्या संघाला मॅच एका बाजूने नक्कीच पवनने जिंकून दिलं. अनिकेत मते बॉलिंग मार्कवरती आहे. स्वारकास खेळाडू. पहिला बॉल लेट कट खेळायचा होता. इकडे आपण पाहतोय टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे आणि आता 12th मॅन देखील आता प्रेशराईज आहे. अरे की हे समीकरण तुम्ही पाहत असतात नेहमीच, कारण की 12th मॅनच्या अगदी चेहऱ्यावरती एक्सप्रेशन दिसून येतं. जेव्हा डॉट येतो, विकेट येते, सेलिब्रेशन नक्कीच होत असतं. पुरेश एकदा बॉलर तयार पाहायला जरूर मिळेल. अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या. व इकडे स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. म्हणजे आता टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. का त्याला करातन अनिकेत मतेला एक्सप्रेस म्हटलं जातं, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. एक स्टारकास्ट खेळाडू सातत्याने आपण पाहिलंय, बरेचसे मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती राहिलेत आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया हाफमध्ये देखील चांगला खेळ नेहमीच त्याचा पाहायला मिळतो. आणि आता तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आता संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आपण जर पाहिलं तर मस्ट विन ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग. उत्तरार्धाच्या खेळामध्ये उत्तर काय असणार आहे ते देखील पाहावं लागेल. ऑन साईडला टर्न तर केले हलक्या हातानं आणि इथे एक जरूर सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफल जण पोहोचेल ते म्हणजेच 36 धावा 36. आता इथून पुढे फक्त आणि फक्त 10 धाव्यांची आवश्यकता. येणारे 15 बॉल आणि 10 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. 15 बॉल 10 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. काय घडेल? एका बाजूला चिखलोली पाडा, दुसऱ्या बाजूला आरके ग्रुप वालोली. वॉड मॅच. पुढचा बॉल इथे देखील टप्प्यावरती गोलंदाजी होते. मी नेहमीच सातत्याने म्हणत असतो टप्पा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे, कारण की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला अनिकेत मते करतात. येणाऱ्या आता 14 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ मॅच. वरजी पिसेकर साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात, कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. पाठची लिडिंग एज फिल्डर आहे, चांगला स्टॉप इथे बॉलला सुरू केलाय. आता इथे फक्त आणि फक्त एक सिंगल आलेली. एक एक धाव, एक एक डॉट बॉल. आता पर्सेंटेज विनिंग टीमचा नक्कीच कमी जास्त करतोय. ग्राफ अगदी अपडाऊन होतोय. काय घडेल आता? धड धड वाढू लागले. प्रेक्षक अजूनही हटत नाहीये, कारण की सामना अजून कुठेही झुकलेला नाहीये, कारण की क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मधील आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा पर्व तुम्ही पाहतात. इनिंग नंबर 2. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये तर आहे. फिल्डर जज करतात ही कॅच आहे का मॅच आहे, आणि ही कॅच आहे. धक्का क्रमांक पहिला लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अमित मस्करला फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागेल अनिकेत मतेचं. एक विकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. चला लगेच आपण ड्रिंक्स मध्ये घेऊन जा, वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा भावार्थ. खरंच कौतुक करावं लागेल, कारण की आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत, कारण की म्हणावं लागेल महत्वाच्या क्षणी जो चमकतो तोच हिरा असतो, आणि ते मी तर म्हणेन अनिकेतने काम केलं. कारण की असं म्हटलं जातं ना, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. आणि तोच सितारा खरं आता मैदानाच्या आतमध्ये चमकला तो म्हणजे अनिकेत मध्ये. आणि खरंच कौतुक करावं लागेल, कारण की आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी संघर्ष नक्कीच केला, परंतु इथून पुढे आता कसा कमबॅक करेल आणि त्याला खांद्याला खांदा लावून आपल्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल ना, तर आता मेहनत, संघर्ष सर्व काही मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आजची शेवटची मॅच गमासांग युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा, आणि तब्बल 8 दिवस हे क्रिकेटचा महाकुंभ मेळा नक्कीच या स्पर्धेमध्ये रंगणार. बदलापूर नगरीमध्ये क्रातने तारे सितारे आज मी तर म्हणेन या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला आजपासून नक्कीच पाहायला मिळतं. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती तेजस आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. आता समीकरण येऊन थांबलाय. 12 बॉल आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. ओ पवन तुम्हाला पाहायला मिळेल इथे गल्ली पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल नक्कीच मिळेल. आता सिंगल धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येतात. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कोण म्हणेल या मॅचचा सिकंदर? रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतीये. हरेश आहेत वेल फिनिशर,
ऑफ वालोली टीमचा म्हणून नेहमीच ओळखला जातो. तोच खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करत असताना उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे तोच हरेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आणि मॅच वॉल फिनिशर म्हणून नेहमीच ओळख राहिली आता तोच बॅटर. बॉलर तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तेजस. पुढचा बॉल शफल झालेत आणि इथे बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. इथे 4 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती कुठे आणि ती नेऊन ठेवली कुठे. येणारे 10 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. वेल फिनिशर का म्हटलं जातं या चौकाराने नक्कीच पाहिलं तुम्ही जरूर. आता एक सिंगल नक्कीच मिळेल. येणारे आता 9 बॉल आहेत आणि 3 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत की काय असं म्हणावं लागेल. कारण की आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील कमी होत चालली. त्यांना देखील रिझल्ट आय थिंक समजले आणि आता आज राहताना पहिला दिवस नक्कीच संपन्न होता असं म्हणावं लागेल. आणि थोड्याच वेळात पहिल्या दिवसाची नक्कीच समाप्त तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राहताना कौतुक करावं लागेल. विशेष आभार नक्कीच आपण करूया. नक्कीच टीम मयुरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच कंप्लीट झाले आणि आता शेवटचा बॉल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल. शेवट 1 धाव दूर विजयापासून नक्कीच पाहायला मिळतोय टीम RK ग्रुप वालोली संघ. अतिश मस्कर आणि टीम तर शहरावरती स्माईल जरूर आहे. अमित मस्कर आहेत, अतिश मस्कर, संपूर्ण टीम. हर्षद देखील आहेत आमच्या आणि संपूर्ण टीम आता भावार्थ देखील सेलिब्रेशनला तयार झालाय. ओ इकडे स्विच हिट. क्या बात है. आलटी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर कलटी. चौकार. मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण देतोय. सामना नक्की जिंकलाय टीम RK ग्रुप वालोली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम आणि हार्ड लक टफ लक टीम चिखलोली पाडा संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. या स्पर्धेमध्ये नक्कीच समावेश केला तसं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि वेल प्लेड टीम अनिकेत मध्ये चांगला खेळ तुमचा राहिलाय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ग्रामीणचा चित्ता अमित मस्कर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 24 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि 1 विकेट ज्यांनी महत्वाची कॅरी केली तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.